भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मी राजेश्री कदम. आज दाखवते तुम्हाला दुधी भोपळ्याची भजी. चला तर मग आगळी वेगळी आज तुम्हाला भजी दाखवणार आहे. खूप छान होतात म्हणून म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावं. तर अशी पातळ स्लाईस काढायची. जेवढे पातळ होईल ना तितकी पातळच त्याची स्लाईस काढायची. खूप मस्त लागतात भजी. आता एक स्लाईस करून झालेले आहेत. मीठ घेतलेले, धना जिरा पावडर आणि लाल तिखट घेतलेले. आता हे मिक्स करून घेऊ आणि आपण फिशना लावतो ना तसं आता हे मसाला आहे ना ह्या स्लाईसना लावून घ्यायचा व्यवस्थित. आणि गिलकीची भजी खाल्ला असाल, गिलकी म्हणजे आम्ही त्याला गोसावळं बोलतो. कांदा भजी खाल्ला असाल, बटाटे भजी खाल्ला असाल, मिरची भजी खाल्ला असाल, पण ही भजी कधी खाल्ली आहेत का मला कमेंटमध्ये सांगा. आणि आता तेल घालून घेऊ कढईमध्ये. इकडं आता मसालाही लावून झालेला आहे स्लाईसना. आणि बेसनची तयारी करू आता, म्हणजे भजीच्या पिठाची. 1 वाटी आता बेसन घेतलेले आहे. थोडासा क्रश करून ओवा घालून घेऊ त्याच्यामध्ये. आरोमा खूप छान येतो भजींना. कुठल्याही भजींना बघा ओवा घातला ना खूप छान आरोमा येतो. थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ. 1 मीडियम बारका कांदा घेतलेला आहे. आणि थोडंसं पाणी घालून ना हातानेच बॅटर आहे ना पातळ पातळ करून घ्यायचं. जास्त पातळही नाही, जास्त घट्टही नाही, असं मीडियम ठेवायचं पीठ. आणि हे तयार झालेलं आहे ना त्या चवीनुसार आता त्याच्यामध्ये मीठ घालून घेऊ. मेन मीठ आहे. आता मीठ घालून घेऊ आणि चिमटभर ना खायचं सोडा घालून घेऊ. जास्त पण सोडा घातला ना तर काय होतात भजी तेल पितात, म्हणून थोडंसं घालायचं त्याच्यामध्ये. आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता हे आपलं तयार झालेलं आहे. त्याच्यामध्ये ह्या स्लाईस आहे ना डीप करायच्या आणि एक एक स्लाईस त्या तेलामध्ये सोडून द्यायच्या. आणि आतलं जे स्लाईस आहेत ना व्यवस्थित भाजले पाहिजेत. सारखे पलटी करायचे ते खालून वरून खालाची पलटी करायची, म्हणजे स्लाईस ना भाजतात व्यवस्थित. आणि आता सगळे असे सोडून देऊ. आणि ब्रेडबरोबर खायला तर मस्तच लागतात. आणि आता पावसाळा सुरू झाला आहे की नाही, प्रत्येकाला मऊ आवरत नाही भजी खाण्याचा म्हणा, वडा खाण्याचा म्हणा, असे तळलेले पदार्थ खावेशी वाटतात. मग चला म्हटलं आज तुमच्याबरोबर ही भजी शेअर करावी. आता ही अशी भाजून घ्यायची मस्तपैकी गरमागरम. आपली 10 ते जास्त वेळ लागत नाही बघा, जास्तीत जास्त 10 मिनटं लागतात भजी. ते स्लाईस कट करायचे, त्यांना मसाला लावायचा आणि लगेच तेलामध्ये सोडायचं. किती वेळ लागला? 10 मिनटं. चला तर मग आपली गरमागरम भजी तयार झालेली काढून घेऊ. आणि मस्तपैकी आता प्लेटिंग करू. तळलेले मिरच्या तर आहे सोबत त्याच्या. गरमागरम भजी तयार झाली, एकदम खुसखुशीत आणि कशी एकदम कुरकुरीत मस्त हलकी फुलकी झालेले आहेत. पाहू शकता तुम्ही. कलर तर भन्नाटच आलेला आहे त्याचा. आणि गरमागरम भजी ना मग तुम्ही ब्रेडबरोबर खावा की चहाबरोबर. मस्त 1 कप चहा घ्यायचा आणि मस्त गरमागरम भजी खायची. आणि तयार आहेत आपली भजीची डिश. माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला लाईक करा, इतरांना शेअर करण्याचं विसरू नका, तसेच कमेंट करण्याचं विसरू नका. आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थांना. तोपर्यंत धन्यवाद.